अध्याय 14 श्लोक क्रमांक 4 आणि ओवी क्रमांक 120ला आपण काल थांबलेलो होतो। पुन्हा 4 ओळी पाठीमागे जाऊ। 4 नंबरचा श्लोक वाचतोय। अर्जुना, देवादिक सर्व योनीमध्ये ज्या मूर्ती, जे आकार आणि जी शरीरे उत्पन्न होतात त्या सर्व मूर्तींचे माझी प्रकृती, उत्पत्ती स्थान व मी बीज देणारा जनक आहे। हे जगत सगळं कसं निर्माण झालं ते सांगतो। असो आता विशेष वर्णनित करतो की याप्रमाणे माया ही विश्वाला माझ्या अधिष्ठान सत्तेच्या साह्याने जन्म देते। माझी सत्ता आहे, माझे बीज आहे आणि माया ही त्या आकाराला निर्माण करते, सगळ्या जगताला, सगळे देव लोक वगैरे। आणि आपण ओवी वाचल्या होत्या, त्याच्या 4 ओळी पुन्हा वाचतो। यास्तव अर्जुना, मी बाप आणि महत ब्रह्म ही आई व हे जगदंबर हेच आमचे लेकरू आहे। परमात्मा बाप, प्रकृती आई आणि हे सगळं जे दिसतंय ते जगदंबर महत ब्रह्म म्हणजे त्याचं त्याचं बाप परमात्मा, त्याच्यानंतर जी प्रकृती निर्माण झाली, जिला सांगितलं ज्याला महत्त्व म्हणतात ते, आणि त्याचं हे सगळं हा विस्तार आहे, ते जग म्हणजे त्याचे लेकरू आहे। आता या जगात पुष्कळ शरीरे दृष्टीस पडल्यामुळे जग माझे अपत्य असून माझे व त्याचे ऐक्य नाही। देव, अधिष्ठान, माया आणि मग त्याचं लेकरू हे जगत। त्यामुळं हे माझं कोण झालं? अपत्य झालं। हे माझं काय झालं? मूल झालं। व त्याचे व माझे व त्याचे ऐक्य नाही अशी शंका तुझ्या मनात येऊ देऊ नकोस, कारण सर्व पंचमहाभूताची उत्पत्ती मन, बुद्धी वगैरे एकरूपच आहे। पहा, मी आई आणि माझं मुलगा, त्यांची मी पत्नी आणि मुलगा, तरी पण माझं त्या मुलाचं जमतं ते म्हणतात, त्याचं माझं ऐक्य आहे। कारण पंचमहाभूताची उत्पत्ती मन, बुद्धी वगैरे एकरूपच आहे। मग हे सगळे पंचमहाभूत, तुमचं मन, तुमची बुद्धी आणि सर्व जे जगत आहे त्याचं मूळ काय आहे? बस आत्माच आहे। त्यामुळे त्यांचं आमचं ऐक्य 100% आहे। पहा, ही एकाच शरीराला निरनिराळे अवयव नाहीत का? पहा, एकाच शरीराला निरनिराळे अवयव नाहीत का? उजवा हात, डावा हात, पाय, नाक, डोळे, कान, पण हे सगळं कोणाचं आहे? सगळं एका शरीराचं आहे। तसं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, माया हे सगळं कशाचं आहे? एका आत्म्याचंच आहे। ते त्याला सोडून नाहीत। रश्शी जर नाही तर साप हा नाहीच। मग रश्शीलाच धरून साप आहे, आणि साप मिथ्या आहे आणि रश्शी शाश्वत आहे। जगत मिथ्या आहे आणि मी मात्र, चैतन्य मात्र शाश्वत आहे। आणि जरी वेगळे दिसले तरी वेगळे नाहीत। हे पहा, एका शरीराला निरनिराळे अवयव नाहीत का? प्रश्नचिन्ह। याप्रमाणे या जगात जरी पुष्कळ चित्र विचित्र विश्व दृष्टीस पडले तरी ते सर्व एकरूप आहे असे समज। म्हणून जे जे भेटेभूत, मग ते शत्रू असू द्या, मित्र असू द्या, आप्तेष्ट असू द्या, नातेवाईक नसू द्या, जातीचा वेगळा असू द्या, तरी हे सगळं जरी चित्र विचित्र दिसलं तरी ते सगळं एकरूप आहे। हे बघ, ज्याप्रमाणे बघा किती म्हणजे उदाहरणं दिले। पहिलं कशाचं दिलं? शरीराचं दिलं। काय काय सांगायचं आहे? मन, तुमची बुद्धी। मन सुद्धा काय झालं? मग आत्माच झालं। बुद्धीसुद्धा काय झालं? फक्त नावं वेगळी पडली। पूर्ण एका शरीराचे वेगवेगळे भाग आहेत, आहे की नाही? आणि हे सगळे भाग मिळून काय झाले? शरीर झालेले। ही 36 तत्व मिळून एक आत्मा झाला। मन हे राम झाले, पहिलेच होते असं यांचं म्हणणे। पहिलेच राम होते आहे, मधल्या काळात तू वेगळं समजत होता, मग भक्ती करून करून मूळ स्वरूपाला गेली, म्हणून राम झाले असं म्हटले ते। आता दुसरं उदाहरण दिलं। हे बघ, ज्याप्रमाणे झाडास वरच्या लांब, आखूड, खालच्या जाड व बारीक अशा भिन्न भिन्न एखाद्या खांद्या एकाच बीजापासून उत्पन्न झालेल्या असतात, म्हणून एकापासून अनेक झाले त्याशी पाहिजे सांभाळिले। बघा, म्हणजे सांभाळलेले म्हणजे तुम्ही काय झालं पाहिजे? तुमची दृष्टी अधिष्ठानावर पाहिजे। जरी तुम्हाला त्यांच्यापासून अपाय होऊ द्या किंवा तुमचं कल्याण होऊ द्या, तरीसुद्धा तुमची हीच भावना पाहिजे, काय आहे तो कोण? एक ईश्वरच आहे। एकाच बीजापासून लांब, आखूड, खांद्या, जाड, पातळ, पानं, फुलं हे सगळे एकाच
बीजाचे तसं, आणि जो जगत व मी यांचा संबंध आहे तोही असाच आहे. एक शरीर अवयव भिन्न, पण ते अवयव कोणाचे आहेत? एका शरीराचे. एक बीज, त्याच्यापासून झाड निर्माण झालं, त्याच्या मुळ्या, फांद्या, चाड्या, पातळ, खोड, उंचवटा हे सगळं कशाचं आहे? एका झाडाचंच आहे. त्याप्रमाणे आणि जो जगत व मी याचा संबंध आहे तोही असाच आहे. ज्याप्रमाणे मातीपासून उत्पन्न झालेल्या घट मातीचे लेकरू होय, किंवा वस्त्र हे कापसाचे नातवंड होय. पहा, माती, आणि आता मातीपासून वेगळं दिसतंय म्हणून त्याला काय म्हणायचं आहे? मडका. आता मडका आहे म्हणून हा कशातून निर्माण झाला आहे? तर मातीतून झाला आहे, म्हणून त्याला म्हटलंय मुलगा. नाही तर मुलगा आहे का? कोण आहे तो? मातीचे. फक्त तुम्ही आकार पाहता म्हणून वेगळं. मग आकार पाहिल्यामुळं त्याचं नाव माठ, आकार पाहिलं म्हणून झाडं झुडपं, आकार पाहिलं म्हणून मुलगा, आकार पाहिलं म्हणून प्राणी मात्र. आणि आकार जर न पाहता जर तुम्ही तत्व पाहिलं तर सगळं काय आहे? जसे ती मातीचे माठ जरी असला त्याप्रमाणे. दुसरं उदाहरण दिले, किंवा वस्त्र हे कापसाचे नातवंड. काल आपण इथपर्यंत आलो होतो. का नातवंड आहे? कारण कापसाचा मुलगा तंतू, कापसापासून तंतू, आणि तंतूपासून कापड. कारण कापसाचा मुलगा तंतू म्हणजे सूत, व त्यापासून तयार झालेले वस्त्र हे कापसाचे नातवंड होय. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आता पुढे वाटचाल करूया. अथवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या असंख्य लाटांची परंपरा, ज्याप्रमाणे समुद्राची संतती आहे. बा, मागे काय सांगितलं? पै पटत्व तंतू न हे ते तंतूशीच बनली आहे, ऐसी खोली डोळा पाहे तै ऐक्य. जर तुम्ही पट पाहिले तर पट कशातून झालेले? तंतूतून झालेले. आणि तंतू कशातून झालाय? कापसातून. ऐसे खोली डोळा. जर तुम्ही अधिष्ठानाकडे गेले, मुळाकडे पाहिले तर ऐक्य, आणि जर अधिष्ठानाकडे नाही पाहिलं तर द्वैत. बघा, त्याप्रमाणे आता याच्याही पेक्षा अजून सोपं उदाहरण देतात. तिथं डोकं चालवावं लागेल, तंतू, कपडा, आणि मग मूळ कापूस. इथं तसं नाही. अथवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या असंख्य लाटांची परंपरा. ही लाटा आणि समुद्र दोन आहेत का नाही? लाटा समुद्र एक आहेत. तशी ही सर्व प्राणी मात्र जरी वेगळ्या वेगळ्या आकाराची असली तरी सगळी मिळून काय आहे? ह्या लाटा आहेत वेगवेगळ्या आकाराच्या. पण त्याचं मुख्य काय? लाटा कशावर आलेल्या आहेत? पाण्यावर आलेले. बघा, त्याचं उदाहरण देतात. अथवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या असंख्य लाटांची परंपरा ही ज्याप्रमाणे समुद्राची संतती आहे त्याप्रमाणेच आत्मा व चराचराचा संबंध आहे. म्हणून ममवंशो जीवलोका, माझा अंश आहे. म्हणून अग्नी व अग्नी ज्वाला ही दोन्ही ज्याप्रमाणे केवळ एका अग्नीची स्वरूपे होत, त्याप्रमाणे मी व ही जगत, त्याप्रमाणे मी व जगत ही दोन्ही एकच स्वरूप असल्यामुळे मजपासून जगाची उत्पत्ती होते असा संबंध मानणे व्यर्थ आहे. देवापासून जग निर्माण झालं हे वाक्य आता इथं बसत नाही. तर बघा 9व्या अध्यायात परत हे वाक्य नाही, जगतची देह झाली नाही, कल्पनेविन पावर सेवा तरी मज माझे भूत वाव, हे आमचा प्रकृती पलीकडील भाव जरी कल्पनेविन लागशी पाहो तर मज माझी भूते वाव हे विसरशी. बरोबर, तू प्रकृती टाकून पाहशील तर माझ्यापासून भूत आहे हे सुद्धा विसरशील. भूत माझ्यापासून नाही तर काय म्हणायचं त्यांना? भूतच मी आहे. सर्वी प्राणी मात्र कोण आहे? मीच आहे असं त्यांना म्हणायचं. बा, त्याप्रमाणे मी व जगत ही दोन्ही एकच स्वरूप असल्यामुळे मजपासून जगाची उत्पत्ती होते असा संबंध मानणे व्यर्थ आहे. देवापासून जग निर्माण झालं हे म्हणणं चुकीचं आहे, व्यर्थ आहे. मग बरोबर काय आहे? जगच देव आहे. जग अवघे देव ही मुख्य उपदेशाची ठेव. हे मुख्य संतांचं सांगणे. संतांचं सांगणं काय? सगळं जग कसं आहे? देवी. आणि आपण ज्यांच्या बरोबर येते म्हणतात त्याचं काय खरं नाही, याचं काय खरं नाही, त्याच्या काही नादी लागू नका. ही यांची उपदेशाची मुख्य ठेव यांची. आणि त्यांची काय मुख्य ठेव आहे? त्यांनी लातनी मारलं तरी तुकाराम महाराजांना मारले.
बोराटीच्या काठीने, तरी मुख्य उपदेशाची ठेव. जन झाली अवघे देव, गुण दोष हरपले. जगाच्या उत्पत्तीमुळे जर माझे स्वरूप लोपले असे म्हटले तर ते स्वतः जड असलेले जगत कोणाच्या तेजाने प्रगट प्रकाशित होते. अहो आता काय देव राहिलेला नाही हे म्हटलं किती अज्ञान आहे. आता सगळं कलियुग, आता सगळं बदललेलं आहे हे म्हणणं ज्ञानी माणसाचं आहे का अज्ञानी माणसाचं आहे? देवाला जगाने झाकलं म्हणजे मोठं कोण झालं? जग झालं. आणि जग आहेच नाही, मुख्य जग आहेच नाही असं काय वाक्य एखादं? जे झालेच नाही काही. हे पटणं अवघड आहे. याला नाव म्हणणे पारमार्थ अवघड आहे. कमाळ घालणं अवघड आहे. तशी माळ घालणं बी अवघड आहे आणि टिकवणं बी अवघड आहे. पण बोध ठसणं अवघड आहे. स्वतः जड असलेले जगत कोणत्या तेजाने प्रगटत होते? त्या जगाने देवाला सगळं झाकून टाकलंय आणि मग ते दिसतंय हे काय? आणि असं जर असा बोध झाला त्या दिवशी मुक्ताबाईच्या मुखात आले, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आपलं काय नाही, आपलं ऐकलं या बाबाच्या कानातून मुखातून आणि आपण लगेच लागलो लगेच बोलायला. आपल्याला तसं काही दिसत वगैरे नाही. बरं तुम्ही म्हणाल त्या बाबाला तरी दिसतंय का? आता ते बाबालाच माहिती आहे की नाही. प्रगट प्रकाशित होते ते पहा, हे पहा. कशामुळे? ते कोणाच्या तेजाने प्रगट प्रकाशित होते हे पहा. मानकाच्या तेजाने माणिक झाकले जाते का? मानकाचं प्रकाश, त्या प्रकाशाने माणिक झाकलं जातं का? नाही. उलट प्रकाश आणि माणिक काय? उलट प्रकाशाने झाकलं किंवा प्रकाशाने मानकाला उजेडात आणलं हे सुद्धा वाक्य तिथं सुट नाही होत. कारण ते प्रकाश हेच मानकाचं काय स्वरूप आहे. तसेच सोन्याचे अलंकार बनवल्याने त्यातील सुवर्णत्व नाहीसे होते की काय? आता ही अंगठी कुठे आहे तुमची? शाबास. कामाला नाही ती काय उपयोगाची? अंगठी म्हणजे सोनं. आता अंगठी पाहत आणि सोनं झाकले ना. आता हे आपल्याला हेच पटत नाही, आपल्याला हेच लय जड आहे. अलंकार आपल्याला आवडतोय पण अलंकार परमात्मा आहे. हा काय सगळा अलंकार आहे पण अलंकार हा परमात्मा आहे असं पटत नाही. अलंकार सोनं हे पटत नाही. शंका येते सोनंच कसं काय रस्त्यावर पडलं असेल, जर चेक करायला पाहिजे, पितळचं असू शकेल असं वाटतं. हे सोनं आहे सगळं. याचं नाव पायोजी महिने राम रतन धन पायो. हे परमात्मा मी प्राप्त केला. सुवर्णत्व लपलं. तसेच सोन्याचे अलंकार बनवल्याने त्यातील सुवर्णत्व नाहीसे होते की काय? बघा पाण्याचं उदाहरण आलं इथं, सोन्याचं लगेच त्या जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे त्याच्यामध्ये ते उदाहरण आहे ते इथे आले. अथवा कमल उमलल्यावर त्याच्यातले कमलत्व नाहीसे होते की काय? म्हणजे हे झाकलेलं होतं जगत आणि आता काय झालेले ओपन. परमात्मा कसा होता? असा होता, आता ओपन झालं. 14व्या अध्यायातच पुढे येणार आहे. घट्ट तुप्प आणि आता ते काय झाले? वितळलेलं तूप. हे सगळं काय? वितळलेलं तूप आहे. अरे अर्जुना, अवयव धारण करणारा हा आपल्या अवयवाने झाकला जातो किंवा अवयवासह वर्तमान असणे हे त्या अवयवीचे रूप आहे? सांग बरे. अवयवाने तो माणूस झाकला जातो का अवयवाने प्रगट होतो? ओपन होतं. उलट असा देव प्रगट झालेला आहे. आता वाटेल त्याला दर्शन घेता येईल. कोणत्या देवाचं? त्याच्यासोबत असणाऱ्या. पण तशी काय पाहिजे? बस तशी ज्ञानदृष्टी नसल्यामुळे परिज्ञाने विन नाशिने. जोंधळ्याचे बी पेरून अंकुर फुटून वाढल्यावर त्याला परिपक्व कणीस आले म्हणजे तो पेरलेला दाना कमी झाला म्हणावा का अनेक पटीने वाढला म्हणावा? जे एकच होता तो विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाच. म्हणून जगाला बाजूला सारून मला पाहावे म्हणशील तर तसा मी निराळा दिसणार नाही. जगाला बाजूला सारून देवाला पाहायचं म्हणल्यानंतर दिसणार नाही. कारण काय? तो दोन्ही मिळून काय एकच आहे. कारण मी सर्व जगद्रूप आहे. पहा किती क्लिअर करून टाकलेले. तरी म्हणतात जग देव राहिलं नाही. आता
विवर्तोपादन रूपाने कारण आहे. म्हणजे मद व्यतिरिक्त जगत सत्ता शून्य आहे. माझ्याशिवाय सोन्याशिवाय अलंकार बनवूच शकत नाही, कापसाशिवाय कपडा बनवूच शकत नाही, आणि समुद्राशिवाय लाट आहेच नाही. 27 नंबरची ओळ आहे. म्हणून जग परवते सारून पाहिजे माते, तैसा नोहे उखिते आघवे मीची. आघवे मीची त्याचं नाव भरला गणदाट हरी दिसे. देव सोडून एवढी रिकामी जागा नाही. हे वीरा, या सिद्धांताची तू आपल्या मनात खरोखर पूर्णपणे खुणगाठ बांधून ठेव. आणि आता मी तुला जी गोष्ट सांगतोय ती स्वप्नवत आहे असं समज. आता पुढे सांगणार आहे जग अख्खं, पण जग सांगायच्या अगोदर हे सांगतात, हे वीरा, या सिद्धांताची तू आपल्या मनात खरोखर पूर्णपणे खुणगाठ बांधून ठेव. कोणती खुणगाठ? कोणत्या सिद्धांताची खुणगाठ बांधून ठेव? जग हेच ब्रह्म आहे. बीजच का बीजची झाले तरू, अथवा बघा बघा ती ओळ किती जवळची होती. का बीजची झाले तरू, अथवा भंगारचे अलंकारू, म्हणजे भंगार आहे ना भांगारची झाले अलंकारू. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. त्याप्रमाणे तू हे लक्षात ठेव हे अर्जुना, सिद्धांताची तू आपल्या मनात खरोखर पूर्णपणे खुणगाठ बांधून ठेव. हे सगळं जगत काय आहे? मीच आहे. आणि आता मी जरी पुष्कळ शरीराने वेगवेगळ्या दृष्टीस पडलो तरी त्या सर्व शरीरात गुणांनी मीच बांधलेला आहे असे दिसतो. आता वेगवेगळा दिसला आणि बांधलेला दिसला तरी बांधलेला कोण आहे? हे अर्जुना, आता बांधलेला असे दिसतो बरं का, दिसतो. 29 नंबरची ओळ पहा. आता मिया मज हा तू साचवकार, निश्चयाचा खरा, गाठी बांधविरा जीवाची आहे. हे डोक्यात पक्क फिट करून ठेव, हे जगत सगळं परमात्मा आहे. जसं त्या ताई कशा म्हणल्या, त्या जाधव ताई, चिंतनाला पहिलं 3-3 तास 5-5 तास बसवायचे केरो बाबा म्हटले, आणि नंतर प्रबोध झाल्यानंतर ते म्हणले चिंतन नाही, मग फक्त श्वासावर अनुसंधान ठेवायचं. तसं जीवाची गाठी बांधविरा, निश्चयाचा खरा तू साचवकारे. हा तू असा दृढ निश्चय करून ठेव आता. आणि हे अर्जुना, जसे स्वप्नामध्ये आपले मरण आपण आपले कल्पनेने तयार करून मग स्वकल्पित असे मरण दुःख आपण स्वतःच उपभोगतो, त्याची जागृतीत स्मृती होत असते. बघा, जेव्हा आपण झोपलो त्यावेळेला आपला मृत्यू झाला आणि परत आपण जागे झाल्यावर कळतं अरे मी मेलो होतं. पण हे कधी कळतं? जागे झाल्यावर. का मेल्यावर कळलं? त्याप्रमाणे स्वकल्पित असे मरण दुःख आपण स्वतः भोगतो, त्याची जागृतीत स्मृती असते. किंवा कावीळ झालेल्या मनुष्याचे डोळे पिवळे होऊन तो जी वस्तू पाहतो ती त्याच डोळ्यांनी पिवळी दिसते. तेव्हा कावीळ झाल्याचे ज्ञान व पिवळेपणाचे प्रकाशनच डोळे करतात. अथवा सूर्यप्रकाशाने आपल्यावर आलेला ढगाचे प्रकाशन करतो. बघा, हे सुद्धा दाखवते कोण? जग कोणामुळे दाखवतंय? सूर्यावर आवरण आणलेलं आहे आणि आता ढग दिसतोय, पण ढग बी कोणाच्या यांनी दिसतोय? प्रकाशाने, सूर्याच्या. तेव्हा ते ढग आपणास दिसतात. तो ढगानेच अभ्रच्छादित झाला आहे. तसं जगाने देवाला झाकल्यासारखं दिसतंय, ढगाने सूर्याला झाकल्यासारखं दिसतंय. पण ढग कशाने दिसतात? सूर्याने. तसं जगाने देवाला झाकल्यासारखं दिसलं तरी जग कोणामुळे दिसतंय? सूर्यामुळे दिसतं. हेही त्याच्याच तेजाने दिसते. किंवा हे पा, आपल्या अस्तित्वामुळेच पडलेली, अस्तित्वास पावलेली आपली छाया पाहून जो भीतो तो त्या छायेला भ्याल्या त्या छायेहून निराळा आहे की काय? तर नाही. आपण आपल्या सावलीला घाबरलो आणि थरथर कापायला लागलो, ताप आला आपल्याला, लटलट कापायला लागलो, तरी पण ज्याच्यापासून घाबरलाय ती गोष्ट आणि जो घाबरलेला ते वेगळे आहेत का?
तसा आपल्याला जर एखादा कोण मारायला आला आणि आपण जरी घाबरलो तर आपल्याला मारायला आलेला कोण दुसरं आहे का? असं त्यांना म्हणायचं. चित्रामध्ये वाघ आणि बैल गाय शोकेशमध्ये आहेत ना, ते त्याला खाणार आहेत का? नाही, ते एकाचेच आहेत, मातीपासून जन्माला आलेले आहेत. त्याप्रमाणे आता हेच पटणं अवघड आहे ना आपल्याला, आहे की नाही? आता तुम्ही सांगा, पंचमहाभूतापासून माणूस झाला आणि वाघ कशापासून झाला आहे? पंचमहाभूतापासून. म्हणजे दोघांची महाभूतं कोणती आहेत? म्हणजे सारखीच आहेत आणि दोघांमधलं चैतन्यसुद्धा सारखंच आहे. मग हे ज्ञान झाल्यावर घाबरल का? नाही घाबरणार माणूस. पण आपण घाबरतोय म्हणजे काय झाले आपल्याला? काय झाले शिंदे आपल्याला? काय झाले आपल्याला? हा, अज्ञानमध्ये आहोत आपण. आणि जर वाघ भेटल्यानंतर उलट आपण म्हणलं या कसं काय बरं आहे का, मग आपल्याला काय झालं? झालं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणा आम्हाला असं उलट शिकवण संपवा, हे का नाही? पण बाबा म्हणतात त्याचं तुमचं काय घेणं असेल, तुम्ही जर मागच्या जन्मात त्याला खाल्लं असेल तरच तो तुम्हाला खाणार, नाही तर नाही खाणार. हां हां, तर मी काय म्हटलं, तिकडं वाघ आहे म्हणून आपण तिकडं जायचं नाही, पण समोर आल्यावर काय करायचं असं चाललं होतं यांचं म्हणणं. ह्या ओळीतून तिकडं वाघ आहे त्या गल्लीकडं मग जायचं, पण तोच आपल्या समोर आला तर काय करायचं आपण? बरं, पळायला लागलो तर तो सोडणार नाही, मग दमून दमून मारण्यापेक्षा सहजासहजी मेलेलं सहजासहजी मेलेलं बरं हो. हां नाही मारणार. हां, त्याच्या एका लाफ्यांनीच आपल्याला काही कळायचं नाही. दिसतं शनीच सगळं अंधार येईल ना डोळ्यापुढे. आपण किती लांब गेलो बघा बरं, किती लांब गेलो आपण. आपली आणि तसंच आहे, हे वास्तव आहे खरं, पण ते आपल्याला पटणार नाही. सगळे प्राणी मात्र वनचरे पक्षी रे सुस्वरे आळविती म्हणजे काय? तुकाराम महाराजांना भंडाऱ्यावर जाताना वाघ दिसला नसेल का? आता आपण आपल्या बाबांच्या बद्दल सांगतो, ऐकतो, आपले मोठे महात्मे सांगतात की वाघ पुढं चालला होता आणि बाबा मागे चालले होते. हां हां, मग कारण का त्यांना दृष्टी झालेली आहे तशी. आता आपल्याला होणारच आहे, हळूहळू आपल्याला होणारच आहे. शत्रू होती मित्र, बरोबर. व्याघ्र खाती सर्पदया, तर तुम्हीच उत्तर सांगितलं. पहिले म्हणले या खा आणि तुमचं चित्त शुद्ध झालं तर तुम्हाला खाणार नाही. त्या छायेला भ्याल्या, त्या छायेहून निराळा आहे का? जो घाबरलाय स्वतःच्या सावलीला तो त्याच्यापासून वेगळा आहे का? नाही, तर नाही. त्याचप्रमाणे जगात जरी पुष्कळ देहदृष्टी दाखवून प्रकाशित करून तितक्या अनंत रूपाने मीच बनलो आहे व त्या ठिकाणी अनेकत्वामुळे गुणामुळे बद्ध झाला आहे हे देखील मीच जाणतो. बघा, क्लिअर केलं का नाही? त्याप्रमाणे जगात पुष्कळ देहदृष्टीच पडली. म्हणजे फक्त माणसाबद्दल बोलतात का ते? पुष्कळ देह, मग ते कोणते असू द्या, ते दृष्टीच दाखवून त्याप्रमाणे जगात जरी पुष्कळ देहदृष्टीच दाखवून प्रकाशित करून तितक्या अनंत रूपाने मीच बनलो आहे. सगळं कोण बनलेलं आहे? देव नटला नाना परी, म्हणजे सगळे प्राणी मात्र पण तोच बनलेला आहे. व त्या ठिकाणी अनेकत्वामुळे गुणामुळे बद्ध झाला. अनेकही दिसला तरी मीच, गुणात बद्ध झालेला दिसला तरी मीच जाणतो त्याला. हा बद्ध झालेला आहे का मुक्त आहे हे बद्ध झाला हे देखील मीच जाणतो. त्याचंच त्याला कळते. बंद किंवा बद्ध आहे किंवा बद्ध नाही हे माझ्याच ठिकाणी व माझ्याच ज्ञानाने जाणले जातात. हा बांधलेला आहे का सुटलेला आहे? सुटलेला आहे हे बी ज्याला कळतं, म्हणून ते ज्ञानाच्या एका हरीला आहे. ज्ञान, समज आणि ज्याला समज होती ती एकच आहे. आत्माच ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म, ही जी जाणीव आहे त्याला ब्रह्म म्हटलेले.
आणि तू आहेस. आणि मग हा म्हणला हा मी तो आहे जे अहम ब्रह्मास्मी. जी संवेदना आहे ना आपल्याला, चटका कोणाच्यामुळं कळतोय आपल्याला? चटका कोणामुळं कळतोय? सत्तेमुळे, आत्मसत्तेमुळे चटका कळतो. आणि चटका देतोय कोण? चटका तोच देतोय आणि चटकाही कळतोय त्यालाच. आता ती चैतन्य शक्ती नाही, तेव्हा ढंडाना पेटवलं तरी तो म्हणतो का भाजलो म्हणून? नाही म्हणत. का? तर तो जी संवेदना आहे त्याला म्हणतात मला चटका बसणे, मला तिखट लागणे, गोड लागणे, हे सगळं कळतं ना ज्याला, त्याचं नाव प्रज्ञा आणि तेच ब्रह्म आहे. मग मी बद्ध आहे किंवा बद्ध नाही हे माझ्याच ठिकाणी व माझ्याच ज्ञानाने जाणले जातात. हे सर्व प्रकार अज्ञानामुळे, आपले स्वरूप न समजल्यामुळे बद्ध व मोक्ष याच्याच ठिकाणी उत्पन्न होतात. बघा, त्याच्याच ठिकाणी होतात. आणि अज्ञानामुळं मी बांधलेला आहे किंवा मी मुक्त आहे हे सुद्धा कशामुळं? अज्ञानामुळेच आहे. अर्जुना, माझ्याच ज्ञानामुळे, स्वरूप न समजल्यामुळे, माझं मूळ स्वरूप न कळल्यामुळे अर्जुना माझ्याच ठिकाणी आणि मलाच बद्ध आहेसा वाटतो. तो कोणत्या गुणांनी व कसा वाटतो ते ऐक. आता अगोदर गुण किती आहेत, त्याचे धर्म काय आहेत आणि स्वरूप, त्याचे नावे किती, नावे आणि ते कोठे उत्पन्न झाले त्याचे वर्म सांगतो, ऐक. श्लोक क्रमांक 5. हे पराक्रमी अर्जुना, सत्व, रज व तम असे हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले गुण देहात अव्यय देहवान आत्म्याला बद्ध करतात. हे 3 गुणामुळे आपण बांधलं जातो. म्हणून आपण गुणात आहोत आणि गुरुजी कसे आहेत? निर्गुणात आहेत, गुणात नाही येते. तरी सत्व, रज, तम अशी ही त्या गुणांची 3 नावे आहेत. प्रकृती ही यांची जन्मभूमी, अर्थात मायेत नित्य असतात. त्यात बघा, प्रकृती माया याच्यात ते नित्य असतात. त्यात सत्वगुण हा उत्तम आहे, रजोगुण हा मध्यम आहे व तमोगुण हा सहजच कनिष्ठ आहे. याप्रमाणे एकाच देहास बाल्य, तारुण्य व वार्धक्य या 3 अवस्था येतात. त्याप्रमाणे हे 3 गुण एकाच अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी उत्पन्न होतात, म्हणा वा असतात. तिथं असतात किंवा म्हणा, तुम्हाला जे म्हणायचे. त्यामुळे अंतःकरणही त्रिगुणात्मकच आहे असे वाटते. असे वाटते म्हणजे नाही. 140 क्रमांक काय म्हणतात? हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही, वय सात्रय देही एकी जेवी. बघा, एकच शरीर आहे पण वयोपरते लहान, मध्यम आणि मोठा हे जरी 3ही वाटले तर ती एकाच शरीरावर आहे. तसे हे एकाच सत्तेवर आहेत. किंवा उत्तम सोन्यात किडाळ, हिनकस सोने मिळवल्यावर जो त्याचे वजन वाढते तो ते सोने फिके दिसून 5 नंबरचे अर्थात कसास कमी होते. आता हे 1 गुण, 2 गुण, 3 गुण, मन असं जसजसं त्याच्यात भर पडत जाईल तसं आत्म्याचं स्मरण कमी होणार आणि याचं स्मरण वाढणार. तिकडच्या त्या प्युअर सोन्याला मध्ये कमी किमतीचा धातू जास्त टाकला तर याची किंमत कमी करतं. तसं इकडे होतं. ज्याप्रमाणे आळसाने सावधपणा जागृती नाहीशी होती. कशाने? आपण सावधपणा गेलेले आळसामुळं. मग जागृती नाहीशी होते. त्यामुळे गाढ झोपेचा अंमल वाढतो आणि त्यावेळेला आपल्याला स्वतःची विस्मृती होते. झोपणे म्हणजे मी देह आहे असं समजणे आणि जागणे म्हणजे मी आत्मा आहे असं समजणे. जशी झोप येणार, झोप कधी येते? आळस आल्यानंतर. मग तसा ह्या गोष्टीचं विस्मरण पडत जातं आणि मग तो देहबुद्धीवर जातो. त्याप्रमाणे अज्ञानाचा स्वीकार करून बाहेर पडलेली जी वृत्ती वाढते तेव्हा ती त्रिगुणात्मक होऊन तिला सत्व, रज, तम अशी नावे येतात. एकच वृत्ती अज्ञानाचा स्वीकार करून बाहेर पडते तेव्हा तिला मग नाव पडलं जातं सत्व, रज, तम एकाच. अर्जुना, ज्यांच्या योगाने वृत्ती निरनिराळ्या तऱ्हेची होते त्याला गुण असे म्हणतात. आता ते आत्म्याला कसे बंधन करतात
ती खूण सांगतो बघा. अज्ञानामुळं आपल्याकडं मग 3 गुण येतात आणि ते गुण प्रत्येकाच्या प्रमाणे चालतात. असे गुण कसे निर्माण झाले ते सांगितलं. आत्म्यामध्ये प्युअर सोन्यामध्ये कमी दर्जाचा धातू टाकला का त्याचं वजन जसं कमी होतं तसं हे अज्ञानात्मक वृत्ती जेव्हा त्याच्यात घुसली जाते त्यावेळेला तो मनुष्य त्या आत्म्याची पावर काय होती थोडी थोडी मंद होत जाते. तशी होत नाही पण ते स्वतःला जीव समजला जातो असं त्यांना म्हणायचे. आता आत्म्याचे कसे आत्म्याला बंधन कसे बनतात ती कोण सांगतो. त्याप्रमाणे आत्मा आत्मस्वरूपाच्या विसरामुळे देहममत्व भ्रांतीस पावतो. अर्थात आत्मा आत्मस्वरूपाच्या विसरामुळे तो स्वतःला विसरतो आणि स्वतःला काय समजतो मग शरीर. बघा आता इथे किती ओपन केलेले आहे. ज्या वेळेला कमी दर्जाचा धातू त्या सोन्यात टाकला का त्या सोन्याची क्वालिटी कमी होते. तसं आत्मस्वरूप जेव्हा पंचमहाभूताच्या शरीराला मी देह हे समजतं त्यावेळेला झटकन त्या सोन्याचं वजन काय झालं क्वालिटीचं कमी झालं आणि तो स्वतःला काय समजायला लागला आता देह समजायला लागला. कोण आत्माच. आणि या नाव आपणच आपले शत्रू झालो दावेदार आणि आता आपणच आपली करा सोडवण आणि सोडवण करण्यासाठी तो जागा पाहिजे म्हणजे ज्ञानाचं थोडी त्याला जाण आली पाहिजे मग आपुल्या हिता जो असे जागता. क्षेत्रदशेत त्याप्रमाणे आत्मा आत्मस्वरूपाच्या विसरामुळे देह ममत्व भ्रांतीस पावतो. मग तो आत्मा स्वतःला आत्मा न समजता काय समजतो स्वतःला देह समजतो. क्षेत्रज्ञ दशेत जीव दशेस काहीसा प्रवेश करतो न करतोच तोच मी देह आहे असे म्हणण्याचा समजण्याचा कुमुहूर्त अपशकून आरंभ करतो. पहा तो त्या शरीरात घुसला न घुसला आणि थोडा जीव दशेत आल्याबरोबर तो जीव स्वतःला जीवसुद्धा नाही समजत. काय समजतो नंतर देह. बघा कशी घसरणी. आत्मा गुणांमुळे तो त्या कर्तृत्वामुळे सत्वगुणाने रजगुणाने तमगुणाने थोडा बांधला जातो. त्या शरीरात आल्यानंतर तो स्वतःला आत्मस्वरूपाला विसरतो आणि ज्याच्यात पडलाय त्यालाच तो स्वतःला समजतो आणि हा त्याचा कुमुहूर्त आहे. हे त्याचं अपशकुन आहे. परिच्छिन्नतेच्या भ्रांतीने बद्ध होऊन जीवकोटीत अंतर्भूत होतो. तो व्यापक आहे पण आता स्वतःला काय समजायला लागला परिच्छिन्न. आकाश व्यापक आहे पण माठाच्या आत गेलं होते काय समजायला लागलं छोटं समजायला लागलं आणि त्याच्यामुळे ते माठा एवढंच समजायला लागलं. नवे काही काळाने ते आकाश स्वतःला आकाश विसरूनच गेलं आणि काय समजायला लागलं माठ समजायला लागलं. उलट ज्याच्या आईवडिलांनी त्या पोराचं नाव आकाश ठेवलंय त्यांनी स्वतःचा किती घोटाळा करून ठेवला. त्यांनी आकाश स्वतःला समजलंय पाहिजे पण तो स्वतःला काय समजतोय शरीर. बरं तो जो आकाश आहे त्याच्या पोटातल्या आतलं आकाश नाकातल्या आतलं आकाश हे सगळं आकाश आणि बाहेरचं आकाश किती येते एकच आहे पण त्याला तसं समजत नाही मग तो त्याचं स्वतःचं नुकसान करून घेतो आणि जीव कोटीत अंतर्भूत होतो. म्हणजे एवढा मोठा आता काय झाला छोटा झाला. वाईट शकुनाचे फल काय म्हणशील तर देहाच्या ठिकाणी देह माझा म्हणजे मीच देह आहे इतका अहम अभिमान धारण करतो व जन्मापासून तर थेट मरेपर्यंत सर्व देहधर्माचे ममत्व धारण करून दुःख भोगण्याचा प्रसंग येतो. तोच वाईट शकुनाचे काय फल म्हणशील तर हे काय शकुन सांगितलंय मी देह आहे हा वाईट शकुन आहे आणि कधीपर्यंत चालतोय तो मरेपर्यंत चालतो आणि मग मेल्यावर संपतो की नाही तो देहाबद्दलचं ममत्व मेल्यावर संपतं की नाही नाही समजत तरी परत तिकडं 84 लक्ष योनीचं चालूच राहतं त्याला कारण तो इकडून पडला का दुसऱ्या देहात घुसतो आणि ह्या दुसऱ्या देहात घुसला जनावरांच्या वगैरे इतर तर तिथं त्याला आयुष्यात कधी कळूच शकत नाही मी ब्रह्म आहे म्हणून. त्याला हा एक चान्स दिलाय म्हणून शेवटची पाळी या सगळ्यात फिरून झालं का एक चान्स दिला जातो. बघ बाबा काय करायचंय तुला. ज्याप्रमाणे गळास लावलेले आमिष माशाच्या तोंडात पडते न पडते तोच इतक्यात मासे धरणारा धीवर गळाला हिसडा मारतो व प्राण घेतो. त्याप्रमाणे तो दुःख ममत्वामध्ये पडला जातो. त्या शरीरात घुसतो ना घुसतो तोच त्या दिवशीपासून त्यांनी काय समजलं
मी देव आहे. तो मासा ते गांडूळ पकडायला गेला का झटकन त्याचं हे झाल्याबरोबर तो लगेच स्वतःचं जीवालाच मुकतो. तसं आत्मस्वरूप त्या देहात पडलं आणि देहालाच मी समजलो. तिथंच त्याचं पतन झालं, एंड झाला तिचं. श्लोक क्रमांक 6 वाचतो. त्या 3 गुणांनी सत्व हा गुण निर्मळ स्वच्छ असल्यामुळे प्रकाशक व पीडारहित उपद्रवरहित आहे. त्यातल्या त्यात सत्वगुण बरा आहे. हे निष्पाप अर्जुना, ते सत्व सुखाच्या संगाने, आसक्तीने, ज्ञानाच्या संगाने आत्म्याला बांधते. बघा, सत्वगुण बरा आहे पण तो काय करतो? बांधून टाकतो सगळ्यांना. आता ही जगामध्ये जेवढं परमार्थ करणारी माणसं आहेत, नॉट दिस पॉईंट, जगामध्ये जेवढी माणसं परमार्थ करणारी आहेत पण ते स्वतःला देह समजतात आणि फार झडझडून परमार्थ करतात, पण स्वतःला काय समजतात? देह समजतात. ते त्या पारध्याच्या हातात सापडलेली सावज आहेत, काळरूपी पारध्याच्या. एवढा आहे परमार्थ करून त्यांना घेऊन जाणार म्हणजे जाणार. तो स्वच्छ आहे परंतु तो पीडारहित उपद्रवरहित आहे. हे निष्पाप अर्जुना, पण तो सुखाच्या संगाने, मी ह्याच्यापेक्षा बरं आहे, मी सुखी आहे. आणि ज्ञानाने, कोणत्या ज्ञानाने? वरकांती ज्ञानाने, आत्म्याच्या ज्ञानाने नाही, पुस्तकाच्या ज्ञानाने, परोक्ष विपरीत ज्ञानाने. त्याने मी बस. हा केवढा अहंकार आहे. जसा एखाद्याला मी काशीत शिकून आलो, हा जो अभिमान आहे ना, तो याच लेवलचा आहे. आणि मी अमुक आश्रमात शिकलो, हा सुद्धा अहंकार आहे. आणि मी अमुक संप्रदायाचा आहे, हा सुद्धा एक सुरुवातीला गरजेचा आहे पण नंतर तो संपला पाय. अहंकार धरी सोमपण, हे जसं महत्त्वाचं आहे आता धरायचं आहे. पण एका ठिकाणी सांगितलं सोम भाऊ हा आटकू, म्हणजे परत तिथे त्याला आहे ना मी ब्रह्म हे बी अटक आहे. त्याला ते सगळं जाणून परत नेणतं व्हायचं आहे, कारण ते मूळ स्वरूपे म्हणायचा विषय नाही. हे निष्पाप अर्जुना, सुखाच्या संगाने, आसक्तीने, ज्ञानाच्या संगाने आत्म्याला बांधते. आता हे कोणत्या ज्ञानाच्या संगाने? विपरीत ज्ञानाच्या, आत्मज्ञानाच्या नाही. सुरुवात झाली तेव्हा कोणत्या ज्ञानाची महती सांगितली? आत्मज्ञानाच्या संगाने सुटला जातो आणि इथं फक्त वरच्या ज्ञानाने बांधला जातो. पहा, त्याप्रमाणे सत्वगुण हाच कोणी एक पारधी असून पहा तो सुखरूपी ज्ञानरूपी अशा उभय पाशांनी जीवास ओढतो. ज्याप्रमाणे हरिण पारध्याच्या पाशात सापडल्यावर तडफडतो. पाहायचं सगळ्यांकडं आपण, जेवढे म्हणून येत ते अहममध्ये तडफडतातच ना. त्याच्यानंतर आम्ही लय ज्ञानी आहे आणि हे सगळे अनपढ आहेत, याच्यातमध्ये ते बांधून टाकले, त्यांना गुंतून टाकलेले. त्याप्रमाणे जीव सत्वगुणाच्या सपाट्यात सापडल्यावर मी ज्ञानी आहे अशा वल्गनात्मकतेने चरफडतो. किती क्लिअर करून टाकलं. हे जर ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं जर आपल्या गळी उतरलं तर आपण तसे सरफडणार नाही, किंवा सरफडत असू आपल्याला असं कळालं तर ज्याने आपली ही शांती होईल त्या ज्ञानाकडे जाऊ शकतो आपण. अशा वल्गनात्मक ज्ञानाने वल्गनात्मकतेने चरफडतो आणि माझ्याप्रमाणे कोणी जगात ज्ञाता नाही अशा घमेंडरूपी लाथा झाडतो. या कारणाने कोणी मग मी काय साधा आहे का? मी काय साध्याच्या संगतीत आहे का? अरे आडाण्या, परमार्थातल्या आडाण्या, तू स्वतःला पहिलं झाकून घे, चेक करून घे. अशा घमेंडरूपी लाथा झाडतो. या कारणाने कोणी स्वकीय आत्म्यापासून होणारे व आपल्या हाती सहज असलेले सुख आपणच व्यर्थ दवडतो. सुख हे त्याचं स्वरूप आहे. तैसा हृदयावादी रामू असला सर्व सुखाचा आरामू. ते सुख हे आपलं स्वरूप आहे पण ते त्याला वेगळ्या विषयातून मिळतं म्हणून तो म्हणतो मी सुखी झालो. मग विद्वान म्हणून कोणी आपला बहुमान केला असता आनंद पावतो व थोड्या वैश्विक लाभाने धन्य मानतो. थोडंसं काहीतरी लोकांनी मोठेपणा दिला का झाला. का बरं? मग तुकाराम महाराज म्हणले बा मला लहानपण दे. का बरं? त्यांनी का नाही लाथा झाडल्या? बोलिलेले कुरे का बोलले?
आणि हे कधी बोलू शकतो माणूस? बोलिलेले कोरे लहानपण देगा देवा. ज्यावेळेला त्याला मोठं ज्ञान होतं आणि ते मोठं ज्ञान अभिनिवेश निर्माण करून त्याला खरंच असं दाखवल का मी मोठा आहे, तेव्हा त्याला हेही कळावं तू जेवढा मोठा आहेस तेवढाच छोटा आहे. अनु रेणूनी धाकुटा. तुका आकाश आहे एवढा किंवा तुका म्हणे बहु मोठे आत्म्याच्या दृष्टीने आणि आकाशाच्या दृष्टीने मोठा समजतोय स्वतःला देहाच्या दृष्टीने. आत्म्याच्या दृष्टीने मी बरंच मोठा आहे, आज अंत पार लागू शकत नाही. मला जर पाहायला गेले तर मी छोट्यात छोटा आहे, कारण मी कणकणमे भगवान आहे. मी कुठं नाही, मी सर्व स्थावर जंगमामध्ये एक आत्मा म्हणून नांदतोय. माझ्यासारख्या जगात दुसरा कोणीही सुखी नाही, हे माझे केवढे भाग्य आहे असे आपणास मानून अष्टसात्विक भावाने ताटतो, गर्वात चढतो. आता तुम्हाला आपल्याला बी येऊन शिवले. आता आपण बी थोडे भाव खातोय ना. आम्हाला अष्टसात्विक भाव झाले, तुम्हाला झाले का? आम्हाला अष्टसात्विक भाव झाले, तुम्हाला झाले का? हा सुद्धा काय भ्रमच आहे तुम्हाला. ताटतो त्याच्यात केर कचरा म्हणून सांगितलं का? येईल पुढे. माझ्यासारखा जसं जगात सुखी नाही, माझे केवढे भाग्य असे आपणास मानून अष्टसात्विक भावाने ताटतो आणि गर्वास चढतो. आणि एवढ्याने आटोपत संपत नाही, तर जगात काय तो मीच एक विद्वान हे अहंकाराचे दुसरे भूत संचरते. लचांड लफडे बंधन त्याच्या पाठीस लागते. बघा आता अष्टसात्विक भाव आलेला जर हे असेल तर अष्टसात्विक भाव काय हे ज्याला माहीत नाही त्याच्या मागं तर त्याच्या डबल चौपटला चांडे. एक सात्विक भाव हा तर त्रास देतोच ते म्हणले, पण इकडे किती सात्विक भाव म्हणले त्रास देतोय? फुगत गजबिन कामाचं 52. बघा म्हणे भाग्य ना माझे आजी सुखी नाही तुझे, विकाराष्टके पुंजे सात्विकाचेनी अष्टके. विकाराष्टके म्हणजे 8 भाव. तिकडे काय ओळीचा अर्थ? अष्टसात्विक भाव आलाय 52 51. विकार अष्टके. अष्टसात्विक भाव हा सुद्धा काय विकार आहे. हे विकाराची तर कोणालाच जाणीव नाही, दुसऱ्याच विकाराच्या चर्चा चालू आहे. सगळं किती तुम्हाला असणार सगळं मोकळं व्हायचं एकदम. आपण स्वतः ज्ञानस्वरूप आहो, ते ज्ञानस्वरूपत्व गेले, आच्छादित झाले, त्यास दुःख वाटत नाही, परंतु उलट विषय ज्ञानाच्या भरात गगना एवढा फुगतो, स्वतः श्रेष्ठ समजतो. मग ते ब्रह्मास्मीचं ज्ञान असलं तरी, त्याच्यात अष्टसात्विक भाव झालेले असले तरी तो फुगला नाही पाहिजे, तो नॉर्मल झाला पाहिजे. आपणच ज्ञानस्वरूप आहे ते गेले हे दुःख नव आहे, की विषयाचे ज्ञाने गगना एवढा आकाश एवढा फुगतो तो स्वतःला. आता तुमचं तो रावा 2 दाना मागे आले तिथं. ज्याप्रमाणे एखादा राजा स्वप्नात आपण भिकारी होऊन भिक्षा मागण्यास नगरीत निघाल्यावर इतरांपेक्षा 2 जाणे जास्त मिळाल्यामुळे त्यातच मी इंद्र नाही काय, म्हणजे आपण मोठे भाग्यवान आहोत असे मानित असतो. कोण? ज्याला संत भेटले, ज्याला नाम भेटलं, ज्याला अष्टसात्विक भाव झाले. तो राजा स्वप्नात भिकारी झाला आणि त्याला 2 दाणे भेटले. कोणते? एक वृत्तीरूप ज्ञान, अहम ब्रह्मास्मी, हे कसं आहे वृत्तीरूप ज्ञान, आणि त्याला फळ आलं अष्टसात्विक भाव, असे 2 दाणे भेटले. तर ते लागलं लगेच फडफड करायला. आणि ती फडफड ह्या मुरलेल्या नाही जुन्या, पण त्यांनी पाहिलेल्या मुरलेल्यांमध्ये ती फडफड नव्हती. ती फडफड यांच्यात आहे, म्हणून तुमचं त्यांना पटत नाही. ज्ञान झाल्यावर फडफड थांबते. त्याचा अहम मोडला का ते
किती फडफड असते माहिती का, ते चेंबूरचा जो सिग्नल आहे ना अमरमालचा, तिकडून उतरणीला, तिथं आपण सिग्नलला गाडी थांबली का खाली कोंबडे मारण्याचं दुकान आहे. तर ती कोंबडी मारतं, मारली मान उडवली का लगेच कोंबडी मरते का, ती फडफड करती. आणि ती पहिलं तोडली का, आपण गेलो पसंत केली का ही कोंबडी पसंत केली का, तिची काय केलं जाते, मुंडकी उडून तिला कशात टाकलं जातं, टिपात ड्रममध्ये, तरी ती वर उडी मारते. तसा ज्ञान झाल्यावर माणूस चरफडतो. आणि एकदा का त्याची चरफड शांत झाली का तो जागेवर शांत होऊन जातो. त्याचं नाव हरिओम शांती शांती शांती. म्हणजे आपण मोठे भाग्यवान आहोत असे मानित असतो. कोण? राजा. किती महत्त्वाचा दृष्टांत दिलाय. राजा स्वतःला काय समजतो, स्वप्नामध्ये भिकारी झालो आणि त्याला ज्ञान झालं आणि तो फुगायला लागला. वास्तविक ज्याला ज्ञान झालं तो कोण आहे? आत्मराज आहे तो. पण तो स्वतःच्या स्वरूपाला विसरला आणि भिकारी झाला आणि त्या थोडक्याशा दाण्यामध्ये प्रसन्न झालेला आहे. त्याप्रमाणे अर्जुना, देहातीत आत्म्याने देहाचा तादात्म्य अभिमान धरल्यावर बघा, त्याप्रमाणे देहातीत आत्म्याने म्हणजे देहाच्या अतीत पलीकडचा असलेला आत्मा जेव्हा देहात स्वतःला गुंतून घेतो, तसंच काय उदाहरण दिलेले आणि भागवतमध्ये तुमची पाठ आहे. देहातीत असणारा आत्मा, मी देहातीत म्हणल्यानंतर त्याला मग बाह्य त्याला त्रास होतो. हा, ज्याने चोरी केली नाही तो राजद्वारात म्हणला मी चोरी केली, मग जो तो येऊन त्याच्यावर हात साफ करून जातो. हां, राजद्वारी. हां हां, बघा आत्म्याची परिस्थिती काय होती. त्या चोराने चोरी नाही केली, पण कुठं जाऊन म्हणला मी चोरी केली, राजद्वारी. मग तिथं हंटर घेऊन बसलेले, मग लहान थोरी मारलं. तसं त्या जीवाची दशा झालेली आहे का नाही काकांची बाळ. मग अहो, त्या तरी पण तुम्हाला विठ्ठल विठ्ठल नाही करावं लागलं तरी आठवलं. बघा बरं, आता हे आपल्याला तरी माहीत तरी आहे का, त्यांना आठवावं तरी लागलं, आपल्याला माहीतच नाही. त्याप्रमाणे अर्जुना, देहातीत आत्म्याने देहाचा तादात्म्य अभिमान धरल्यावर बाह्य ज्ञानाने त्याची तशी स्थिती होती, पण अंतर्ज्ञानाने तशी होत नाही. प्रवृत्तीशास्त्रात तो निपुण होतो. बाह्य ज्ञानाने तशी स्थिती होती, मग प्रवृत्तीशास्त्रात तो वस्ताद होतो, निपुण होतो. यज्ञविद्येत तो निष्णात बनतो. अधिक काय सांगावे, तो स्वर्गातीलही बातमी जाणतो. 13व्या अध्यायातला 810च्या पुढच्या सारख्या ओळी आल्यात. आणि सांप्रत माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणीही ज्ञानवान नाही. चातुर्यरूपी चंद्रास प्रकाश करण्यास माझे चित्त हेच गगनरूपी आधार आहे असे म्हणतो. बघा, त्या चंद्राला प्रकाश करण्यासाठी त्याला स्वतःला जागा पाहिजे ना प्रकाशित होण्यासाठी. ते आकाश मी. रजो याप्रमाणे सत्वगुण हा जीवात्म्या सुखरूपी व ज्ञानरूपी याच्या दोऱ्या कानास लावून पांगुळा जसा नंदी बैलास ओढतो, पांगुळ नंदी बैला जसा ओढतो त्याप्रमाणे आपल्या ताब्यात आणतो. नंदी बैलाला त्या नंदीवाल्याने जसं ताब्यात आणले, तसं ह्या आत्म्याला तो जेव्हा शरीरात गुंतला जातो त्या पाशात सत्वगुणाचा आधार धरतो. आणि आधार धरल्यानंतर त्याने तिकडून गाऊ केलं का हा तसा मांडलो, तर तो जसा त्याच्या अंकित आहे तसा आता हा सत्वाच्या अंकित आहे. आता रजोगुणही या जीवास शरीराच्या ठिकाणी कसे बंधन करतो ती लक्षणे सांगण्यात येतील. ऐक. आता जर पारमार्थिक माणूस असेल, त्यातल्या त्यात या परमार्थातला असेल, तर त्याला कळेल की इथं काय आपण फडफड करून उपयोग नाही. कीर्तन करता आलं तरी फडफड करू नये, प्रवचन करता आलं तरी फडफड करू नये, गाता आलं तरी फडफड करू नये. पण ते गुणच असे आहेत का ते फडफड करायला लावतात. शहाणा कोण असेल तो शांत बसू शकतो, है की नाही. श्लोक क्रमांक 7 वाचतोय. विषयी तृष्णा व विषयासक्ती याचे कारण असे रजगुण रंजनात्मक असे आहे असे जाण. हे कुंती पुत्रा, ते रज देही आत्म्याला कर्माच्या आसक्तीने
बद्ध करते, कर्मात गुंतवतो त्याला. तो म्हणणार आपण मोठं मंदिर बांधू, आपल्यासारखी दिंडी नाही कोणाची. जेवणाचे काय करतो तो, असं शेड बांधतो मोठा आणि त्याच्यामध्ये आपण आपण तो गुंतला जातो तिकडं. आधे इधर जाओ, आधे उतर जाओ और बाकी मेरे साथ आओ, बाकी कोई नाही पीछे. या गुणापासून जीवाचे नेहमी रंजन होते व अभिलाषा लोभवृत्ती सदैव जागृत राहते. सारखा कुठं ना कुठं गुंतलेलाच असतो कर्मामध्ये, सारखा गुंतलेला, आणि लोभवृत्ती सारखी वाढत राहते. सारखा कर्मात गुंतला, लोभवृत्ती वाढत राहते, सदैव जागृत राहते. कोणती वृत्ती? लोभवृत्ती. ह्या असतो त्यास रजोगुण असे म्हणतात. जीवाच्या अंतरात रजोगुणाचा थोडा शिरकाव होता क्षणीच हा रजोगुण त्याला कामाच्या नादी लावतो. मग जीव तृष्णारूपी वाऱ्यावर स्वार होतो व वाऱ्याप्रमाणेच वाहू लागतो. अंतःकरणात त्याच्या जीवाच्या थोडासा शिरकाव झाला, कशाचा? लोभवृत्तीचा, अभिलाषेचा, का तो त्याच्यामध्ये कामाचा, म्हणजे त्याच्यामध्ये मी आता हे प्राप्तच करीन घेईल, त्याच्या नादी लागतो. मग तो जीवरूपी तृष्णारूपी वाऱ्यावर स्वार होतो. अशा अपेक्षावर मला ते मिळवणार, मी मिळवणार, व वाऱ्याप्रमाणे वाहू लागतो. किती स्पीड आहे त्याला? वाऱ्याला जेवढं स्पीड आहे तेवढं. मग अग्निकुंडात पडलेल्या अग्नीवर तूप घातले आणि तशात त्यास वज्राग्नीचे साह्य झाले. मग जळण्यास त्याला लहान मोठी वस्तू आहे का? बघा, अग्निकुंडात तूप पडलं आणि अजून जर त्याला वाऱ्याचं साह्य भेटलं, वज्राग्नी भेटला, ते फडफड फडफड जाळून भस्म करतं. त्याप्रमाणे जीवाची इच्छा प्रबल होते. तूप पडल्यानंतर ते अजून दंडानं पेटतं. त्याप्रमाणे याची अजून वासना भेटत गेलं का अजून वाढते, भेटत गेले का अजून वाढत जाते. त्याप्रमाणे या जीवाची इच्छा प्रबल होते व दुःखदायक गोष्टीही त्याला सुखदायक वाटतात. इंद्रलोक वैभव जरी प्राप्त झाले तरीही ते थोडेच वाटून त्याची तृप्ती होत नाही. काय भेटलं? इंद्रलोक भेटला तरी नंतर अजून तर बरंच करायचं आपल्याला. अशा प्रकारे विषय वासना वाढल्यावर मेरू पर्वतही त्याचा हस्तगत झाला तरीही त्यापेक्षा अधिक मोठी वस्तू प्राप्त व्हावी असे म्हणून त्याच्या भयंकर खटपटीस लागू असे त्यास वाटते. अजून 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 एका कवडीवरूनही आपले जीवित ओवाळून टाकण्यास तो मागे पुढे पाहत नाही. आणि तृणा इतकी जरी वस्तू प्राप्त झाली तरी तो आपल्यास कृतकृत्यता लाभली म्हणून धन्य मानतो. पहा, एका ठिकाणी आपण आज वाचलो होतं की काहीही आपल्याला फायदा झाला तर आपल्याला काय नाही झालं पाहिजे? हर्ष नाही झाला पाहिजे, हे आपल्याला पटल. पण काहीही नुकसान झालं तरी आपल्याला शोक नाही झाला पाहिजे. आपल्याला एक वेळेला काहीही फायदा झाला तर हर्ष नाही झाला पाहिजे, ते त्याला दाबून ठेवू आपण. पण काहीही झालं तर दुःख नाही झालं त्याला झाकू शकतो आपण, ते लगेच त्याच्या शरीरावर ते प्रगट होईल. त्याचं नाव आहे द्वंद्वातीत झाला. तो नाही झालं पाहिजे ना. हां, मी मागून जे बोललो ते तुमच्या डोक्यात नाही राहत, पण ते त्याला झालं नाही पाहिजे असं ते म्हणतात. हां, काय नाही झालं पाहिजे? दुःख नाही झालं बा, कसलंच दुःख नाही झाले. हां, असे असे बाबा आहेत. हां, असे सद्गुरू आहेत, त्यांना मी तन्नमामी करतो, माझ्या वाटेला लागतो. तृणा इतकी वस्तू जरी प्राप्त झाली तर तो आपल्याच कृतकृत्यता लाभली म्हणून धन्य मानतो. आपल्याजवळ असलेले द्रव्य जर आज खर्च करून संपवले तर उद्या आपली काय वाट होणार असे मानून अतितृष्णेच्या जोरावर मोठमोठ्या उद्योगात सुरू करतो आणि म्हणतो की जर कदाचित आपल्या स्वर्गप्राप्ती झाली तर त्या ठिकाणी काय खावे, इथून घेऊन जाणार माल, आपल्यास खाण्यास काय मिळणार याकरता यज्ञ यागादी क्रिया करण्यास धावतो. व्रतानंतर व्रते आचरण करतो. इष्टापूर्त विहिरी तलाव वगैरे बांधणे, यज्ञ यागादी करणे कर्मे करतो. काम्य कर्माविना किंवा व्रतापासून वाचून इतर कोणत्याही कर्मास हाताने स्पर्श करीत नाही. याच्यात काय फायदा आहे ते करायचं, ज्याच्यात फायदा नाही ते करायचं नाही. ज्याप्रमाणे ग्रीष्म
ऋतूतील अखेरचा आषाढ महिन्यातील वारा विश्रांतीविना रात्रंदिवस सारखा वाहतो, त्याप्रमाणे अर्जुना अशा प्रकारच्या व्यापारात हा रजोगुणी रात्रंदिवस खपत असतो. हे वाक्य लय मस्त सांगितले. काय खपत असतो तो, संपत चालला थोडा थोडा थोडा. त्याच्या पुढे मासा कसला चंचल, वा मासा लय चंचल, पण त्याच्या पुढे तो लय चंचल. कसा कामिनी स्त्रीचा नेत्रकटाक्ष हा चंचल असतो, तसा हा चंचल असतो. विजेला तर अतिचंचल असे म्हणतात, परंतु त्याची रजगुणाच्या चंचलतेशी तुलना केली असता ती गती कमी भरेल. असे लक्कनी ती वीज चमकून जाते ना, ती चंचल आहे, पण त्याच्यापेक्षा हा चंचल ती कमी पडेल. अशा अतिवेगाने स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीकरता तीव्र इच्छेने हा कर्माच्या आगीत उडी टाकण्यास मागे पुढे पाहत नाही. याप्रमाणे देहात असून देहा वेगळा असणारा, बघा ही कोण कोण पळतोय, हा आत्मा. तो जीव झाला आणि तो आता पळायला लागला आणि सगळं त्याच्या सत्तेने चाललंय, तरी हा म्हणतो आपल्यालाच करायचंय. आणि ते प्युअर क्वालिटीचं सोनं हे असं सगळं गबाळ मिस करता 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 त्याची क्वालिटी काय झाली, कमी झाली. याप्रमाणे देहात असून देहा वेगळा असणारा जो जीवात्मा, बघा देहात असून सुद्धा आपण वेगळं आहे, देहापासून वेगळा असणारा जीवात्मा तृष्णेच्या सपाट्यात सापडल्यावर आपल्या गळ्यात व्यापाराचा साखळ दंड अडकवून घेऊन वागतो. पहा, तो सुटलेला आहे, परंतु तो स्वतःच गुंतलेला आहे. आणि देहात असून देहापासून वेगळा आहे तरीसुद्धा गुंतला तो. अशा रीतीने देहात राहणारा जो जीवात्मा त्याला रजोगुणाचे बळकट भयंकर बंधन असते. आता तमोगुणाचे कौशल्य व लक्षण ऐक. श्लोक क्रमांक 8. सर्व देहवानांना मोह पाडणारे, अविवेकी करणारे तम म्हणजे तिसरा तमोगुण अज्ञानापासून झालेले आहे. बघा, सर्व देहवानांना मोह पाडणारे, अविवेकी करणारे तम म्हणजे तिसरा तमोगुण अज्ञानापासून झालेले आहे असे तू जाण. हा तमोगुणाकडं काय आहे, त्याच्याकडं पहिल्याकडं थोडं ज्ञान होतं, याच्याकडं 50% होतं आणि हा पूर्ण अंधारात आहे. आता ज्ञान असणाराची ती कंडिशन आहे, ते ज्याच्याकडे अज्ञान आहे तो किती पुढं असेल बघा. आता यांच्या पुढे अज्ञानापासून झालेले असे तू जाण. हे भरत कुलोत्पन्ना अर्जुना, ते तम प्रधान आलस्य व निद्रा यांच्या योगाने प्राण्याला बद्ध करते. प्रमाद कोणीच काही केले नाही अशी आचाट कामं करण्याचा प्रयत्नात येतो. आलस्य निद्रा यांच्या योगाने प्राण्याला बद्ध करतो. तमो अर्थ वाचतोय, तमोगुणाच्या पडद्याने मनुष्याची व्यवहाराकडील दृष्टी ही मंद होतेच व जे मोहरूपी रात्रीचे काळे भोर असे जणू आभाळच होय. तिकडं तो व्यवहारात होता, तर व्यवहारसुद्धा त्याला काही कळत नाही, नीतिमत्ता कळत नाही, कर्म धर्म काही कळत नाही. तो तमोगुण केवळ अज्ञानाने जगतो, वाढतो. त्यामुळे सर्व विश्व भ्रमात अज्ञानात पडून हवे तसे नाचते. त्या अज्ञानामुळं, त्या तमोगुणामुळं. तो तमोगुण अविचाराचा महामंत्र होय व मूढतारूपी मद्याची हा पात्रच होय. बघा, दारूचं पात्र, पण कोणतं, अज्ञानाचं राहण्याचं पात्र. फार काय सांगावे, जीवास मोह घालणारे असे हे एक जणू आश्रच होय, अज्ञानाश्र. पार्था या लक्षणासच तमोगुण असे म्हणतात व जे देहालाच आत्मा मानतात डायरेक्ट. तो स्वतःला देहालाच काय म्हणतो, आत्मा आहे, हे मी शरीर हेच आत्मा आहे तो म्हणतो. तो असं समजत नाही आत्मा वेगळा आणि शरीर वेगळा. त्यांना हाच युक्ती प्रयुक्तीने चोहकडून ग्रासून टाकतो. काही झालं तर त्यांच्या डोक्यात हे देहच आत्मा आहे, देहाला सुख भेटलं म्हणजे आत्म्याला सुख भेटलं. हा तमोगुण एकटाच चराचराच्या अंगी खरोखर वाढू लागला म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचाही शिरकाव होऊ देत नाही. मग रजोगुणाचा नाही आणि तमोगुणात निव्वळ अज्ञान, गाढ अज्ञान हा सर्व इंद्रियांना जडत्व आणतो, मनामध्ये मूढत्व आणतो आणि याच्या योगाने मन इंद्रिय दृढ आळसाचा आश्रय करतात. बस कामधंदा नाही, आयतं खायचं,
लुटून आणून खायचं असा. याच्या योगाने मनुष्य नेहमी अंग आळे पिळे घालून मोडतो. कोणतेही काम करण्याविषयी कंटाळाच असतो आणि एकामागून एक अशा नुसत्या जांभयाची रेलचेल होते. अर्जुना, त्या मनुष्याचे डोळे उघडे असूनही त्याला समोरील वस्तू दिसत नाही आणि हाका मारल्या तरी तो मध्येच ओ म्हणून अंथरुणातून उठतो. हाका मारल्या नाहीत, मी मानलो हाका मारल्या. बघा, डोळे उघडे असूनही त्याला समोरील वस्तू दिसत नाही, हाका मारल्या नाहीत तरी मध्येच ओ म्हणून अंथरुणातून उठतो. एखादा मोठा धोंडा खाली जमिनीवर पडल्यावर तो जसा एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला फिरणे जाणत नाही, त्याप्रमाणे मुरकुटी मारून एकदा निजला म्हणजे ह्या कुशीचा त्या कुशीवर कधीही होत नाही. पृथ्वी पाताळास जावो अथवा आकाश अंगावर तुटून पडो, परंतु याच्या मनात उठण्याची म्हणून इच्छा उत्पन्न होत नाही. हा आळसामुळे स्वस्थ पडला असता आपल्या अनेक कर्माच्या अर्थात योग्य अयोग्य याची सुद्धा त्यास आठवण होत नाही, परंतु अंथरुणावरच लोळत पडावे अशी त्याची बळकट बुद्धी असते. आता ही आपल्याला अतिशोक्ती वाटेल का, आपल्याला त्याचा जास्त काही परिचय नाही ना, माहिती नाही. त्यामुळे दोन्ही तळहात वर करून गाल धरतो, बोटात बोट अडकवून व ते डोक्यावर ठेवून त्या गुडघ्यात डोके घालून बसतो. काय बारीक अभ्यास आहे. दोन्ही तळहात वर करून गाल धरतो, बोटात बोट अडकवून ते डोक्यावर ठेवून गुडघ्यात डोके घालून बसतो. आणि मनात असा नलावडे साहेबांची इथे एक माणूस असायचा, तर ते म्हणले आमच्या तिथं तसाच असतो बसलेला. साहेबांची आठवण झाली बघा. आणि मनात निद्रेविषयी चांगली आवड असते आणि झोप येऊ लागल्यावर तिच्या पुढे स्वर्गसुख देखील तुच्छ आहे असे म्हणतो. मला ब्रह्मदेवाचे आयुष्य मिळाले व मी असाच निजला राहावा याविषयी त्याला दुसरे काहीच व्यसन नसते. वाटेने जाताना जर सहज पाय घसरून कलंडून पडला तर त्या ठिकाणीही डोळा लागतो. व त्याला झोप जर आली असली तर कोणी अमृत देऊ लागल्यास त्याचा देखील तो अव्हेर करतो. एखादा आंधळा रागाने कामाला म्हणून जाऊ लागला तर कोठे जाईल व कोठे पडेल याचा नियमच नसतो. त्याप्रमाणे रागाने किंवा त्वेषाच्या आवेशाने एखादा व्यापार करू लागला तर काय करेल याचा नियम नाही, कारण त्याचा व्यापार ज्ञानशून्य असतो. कारण कोणच्या वेळेस कसे वागावे, कोणाबरोबर कसे व काय बोलावे व ज्याच्याबरोबर देवघेव करावायची तो घरंदाज आहे अथवा कफल्लक आहे याचाही त्यास विचार कळत नाही. ज्याप्रमाणे वनवा लागला असता तो सर्वही मी आपल्या पंखांनी पुसून स्वाधीन करून घेईल अशा अज्ञानमूलक तीव्र इच्छेने पतंग वनव्यात उडी घालतो. त्याप्रमाणे साहसी धोक्याचे कर्म करण्यास तो प्रवृत्त होतो व वेदबाह्य कर्म करण्याची त्याला प्रबळ हौस असते. किंबहुना असले प्रमाद भलतेच करणे त्याला गोड वाटते. याप्रमाणे तमोगुण हा निद्रा, आळस व प्रमाद या 3 पाशांनी उपाधिरहित शुद्ध अशा आत्म्यास बंधन करतो. आत्मबंधनात किती तरी त्याला बांधलं जातं या तिघांमुळं. ज्याप्रमाणे अग्नी काष्टास लागला असता तो अग्नी काष्टाच्याच आकाराप्रमाणे दिसतो किंवा आकाश हे घटात सापडले तर त्या घटाच्या आकाराप्रमाणे भासते अथवा पाण्याने भरलेल्या सरोवरावर चंद्राचे प्रतिबिंब दिसते, त्याप्रमाणे आत्मतत्व गुणात भासल्यामुळे आत्माच गुणांनी बद्ध झाल्यासारखा वाटतो. पहा ही किती आहे. तो कशाने गुंतला जात नाही, पण तो गुंतला आहे असं जे तुम्हाला भ्रमाने वाटतं. म्हणजे बघा कसा निश्चय करायचा. तर इथे ज्ञान नाही झालं त्याला ती चक्कर आहे, आणि ज्ञान झालंय
त्याला नाही, पण ज्ञान झालेल्या माणसाने त्याला सुद्धा बद्ध समजू नये असं दे. म्हणून अवघे त्रैलोक्य आनंदाचे. तो आत्माच आहे, त्याची दृष्टी आहे. तो बांधल्यासारखा दिसला तरी बांधलेला नाही आत्मा, पण बाध्य होतो आणि बद्ध होत बी नाही. आता हे कसं आहे, तुमच्यासारखं बोलणं आहे यांचं ज्ञानेश्वरीचं. मी बद्ध बी आहे आणि मी बद्ध बी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अन्वयार्थ म्हणजे आता समोरचा माणूस कुठे गेलो मी, हां पाण्यात बघा. मग आता त्यांनी सांगितलेले तसं पाहिलं तर आत्मा पकडले गुंतलेला नाही, पण व्यावहारिक सत्तेत जर पाहिलं तर आणि पारमार्थिक सत्तेत ते म्हणतात बघा, अग्नी काष्टास लागला असता अग्नी काष्टाच्या आकाराचा दिसतो. आकाश हे घटात सापडले तर त्या घटाच्या आकाराप्रमाणे दिसते, पण आकाशाला आकार असतो का? व्यावहारिक सत्तेत ते भासते आणि पारमार्थिक सत्तेत काही होईना जाय. दुसरं उदाहरण देत, अथवा पाण्याने भरलेल्या सरोवरात चंद्राचे प्रतिबिंब दिसते, असते का ते? नाही. त्याप्रमाणे आत्मतत्व गुणात भासल्यामुळे आत्माच गुणाने बद्ध झाल्यासारखा वाटतो. हे वाक्य महत्वाचं आहे. 95 नाना सरोवर भरले पै चंद्रत्व तेथे बिंबले, तैसे गुणाभासी बांधले आत्मतत्व गमे. बघा, गुणांनी बांधल्यासारखं दिसतं आणि अटकलेलं दिसतं. तसंच आहे ना साहेब तिकडे पण. हे अर्जुना, सत्वगुण सुखात कितवा नंबरचा वाचतोय? 9 आणि 10 नंबरचा श्लोक वाचतोय. हे अर्जुना, सत्वगुण सुखात सशक्त आसक्त करतो, रजोगुण कर्मात आसक्त करतो आणि तमोगुण ही ज्ञानाला आच्छादित करून अवधानात संयुक्त करतो. हे अर्जुना, सत्वगुण रजोगुण व तमोगुण यांना पराभूत करून वाढतो. बघा, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांना पराभूत करून वाढतो. रजोगुण सत्वगुण तमोगुण यांनाच पराभूत करून रजोगुण सत्वगुण आणि तमोगुणाला उत्कर्ष पावतो आणि तसेच तमोगुण सत्व आणि रजोगुण यांना पराभूत करून स्वतः वृद्धी पावतो. यांच्यात बी एकमेकाला झाकण्याचं आहे. आणि जो मास्टर आहे ना, याचा अर्थ तिघांमध्ये तिन्ही गुण आहेत पण कमी प्रमाणात आहे. ज्याच्याकडे तमोगुण आहे त्याच्याकडे सत्व रज एकदम नॉर्मल आहे, त्याला त्यांनी दाबून टाकलेले, त्यांनी ताबा घेतलेले. तमानी झालं, रजोनी सत्वाला आणि तमाला टाकलेल्या आणि रजाला आहे, आणि सत्वानी काय केलं, त्या दोघांना दडपलेले. आता हे सांगून पुढे असा सत्वातलाही सत्व सांगणार आहे, तो सोडणार आहे आपल्याला. हे पहा, कपवात यास मागे सारून देहात पित्त वाढले असता ते जसे शरीर संतप्त करते, किंवा उन्हात आणि पावसाळा निघून गेल्यावर जेव्हा थंडी सर्वत्र पडत असल्याची दिसते व आकाश चोहीकडे थंडगार होऊन जाते, अथवा जागृती व स्वप्न अवस्था नाही तशाहून गाढ झोप लागली असता जशी क्षणभर चित्तवृत्ती जडमूड होते, त्याप्रमाणे रज आणि तम नाहीसे करून त्यापेक्षा जेव्हा सत्वगुण अधिक वाढतो तेव्हा मी सुखी आहे ना, असे तो या जीवाकडून म्हणवीत असतो. मी सुखी म्हणून ते दोन गायब झालेत त्यावेळेला. त्याप्रमाणे सत्व व रज या गुणांचा लोप होऊन जेव्हा तमाचे प्राबल्य वाढते तेव्हा साहजिकचपणे प्रमादी अवधानता संपन्न होतो. आणि आता शेवटी सत्व रज सांगणार. त्याच रीतीने सत्व व तम या गुणांना पाठीमागे सारून जेव्हा रजगुण बळावतो तेव्हा देहात राहणारा जो देहाचा राजा जीवात्मा याला कर्मा वाचून दुसरे काही चांगले असे दिसतच नाही. असे कितीतरी लोक आहेत, आम्ही आपले कर्ममार्गी, आम्ही आपले कर्ममार्गी ते म्हणतात. त्यांना असं वाटतं ते लेभूषण. आणि मग आपण त्यांना तुम्ही कर्ममार्गी येते आणि हे का बाकीचे रिकाम टेकडे आहेत का? नाही, अभिनिवेशघात. याप्रमाणे 3 श्लोकांनी 3 गुणांची वाढ कशी होते याचे निरूपण केले. आता ह्या सत्वाधिक गुणाच्या वृद्धीचे लक्षण लक्षपूर्वक ऐक. सत्वाधिक गुणांच्या वृद्धीचे लक्षण लक्षपूर्वक ऐक. किती श्लोक आहेत? 11 ते 15, 5 श्लोक एका ज्याच्यात टाकलेले. ज्यावेळी या देहात श्रोत्राधिक सर्व ज्ञान साधनाच्या निमित्ताने
प्रकाश म्हणजे ज्ञान उत्पन्न होते, त्यावेळी सत्वही वृद्धी पावते असे जाणावे, त्याची वाढ होते. त्याच्या पुढच्या दालना जायचे, त्याचं नाव शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. 3 गुण आणि चौथा निर्गुण. त्रिगुण आसार आणि निर्गुण सार, त्याच्याकडे जायचं आपल्याला. सत्वही वृद्धी पावते असे जाणावे. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, रजगुणाची अतिशय वृद्धी झाली असता लोभ, प्रवृत्ती, कर्माचा आरंभ, अशांती, इच्छा, तृष्णा ची चिन्हे उत्पन्न होतात. हे कुरुवंशजा. तमोगुण विशेष करून वाढला असता अविवेकी, अज्ञान व प्रवृत्तीचा अभाव, अनवधान व मोहच ही चिन्हे होतात. परंतु जेव्हा सत्वगुणाची अतिशय वृद्धी झाली असता देह धारण करणारा आत्मा प्रलयास प्राप्त होतो, मरतो, तेव्हा हिरण्यगर्भाधिकाच्या तत्वाला जाणणाऱ्या लोकांच्या निर्मल शुद्ध लोकास तो प्राप्त होतो. रजगुणाच्या प्रलयात प्राप्त होऊन म्हणजे रजगुण वाढला असता जो मरतो तो कर्मामुळे आसक्ती ठेवणाऱ्या मनुष्यामध्ये उत्पन्न होतो. त्याप्रमाणे तमोगुण रूपी वृत्तीस जन्मलेला तमोगुणी वृद्धी पावला असता मरण पावल्यानंतर पश्वाधिक मूढ योनीत उत्पन्न होतो. सत्वगुणात मेलेला माणूस इंद्रलोकाला जातो. रजगुणात मेलेला माणूस पुन्हा पृथ्वीवर येतो माणसाच्या योनीला. हां, आणि तमोगुणात मेलेला पश्वाधिक हिंस्र पशु वगैरे त्या योनीमध्ये जातो. हे पहा, हे सगळं कशाला सांगितले, असं या लोकांचं होत असतं. पण आपलं नाही झालं पाहिजे याच्यासाठी इथं येऊन मारायचंय, हे नाही झालं पाहिजे म्हणून. हे पहा, रजवतम या गुणावर विजय मिळून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशीच असतात. वसंत ऋतूमध्ये कमले फुलल्यावर त्यांचा सुवास आत न मावता जसा बाहेरही चोकडे पसरतो त्याप्रमाणे प्रज्ञावृत्ती, ज्ञान हे अंतर्यामी ओतप्रोत भरून न मावता बाहेर निघते. म्हणजे सर्व इंद्रियांच्या अंगणात विचार पहारा करीत असतो व खरोखर हातापायांनाही डोळे निर्माण होतात. म्हणजे सत्कर्म कोणते व दुष्कर्म कोणते हे त्या इंद्रियांनाच समजते. त्याबद्दल त्याला विचार करावयाची आवश्यकताच नसते. राजहंसापुढे दूध व पाणी मिसळून ठेवले असता जसे त्या राजहंसाच्या चोचीचे टोक त्या दोहोंच्या मिश्रणातील दूध आणि पाणी यांची वेगळी करते, त्याप्रमाणे बा अर्जुना, इंद्रियच बऱ्या वाईट कर्माची निवड करण्यात पारखी होतात. नियम इंद्रिय निग्रह हाच त्याची आपणहून सेवा चाकरी करतो. ज्या ऐकू नयेत त्या गोष्टी त्याचे कानांनाच वर्ज समजून ऐकत नाहीत. जे आपल्याला ऐकणं यायला पाहिजे ते नाहीच येणार आपल्यापर्यंत. हे पाहू नये, जे पाहू नये त्या वस्तूचे पाहणे डोळेच मिटून देतात. हे भाषण ऐकू नये ते बोलणे त्याची जीभच टाळीत असते. जे भाषण बोलू नये ते बोलणे त्याची जीभच टाळीत असते. काळोख जसा दिव्यासमोर न येता पळू लागतो, नाहीसा होतो, त्याप्रमाणे निषिद्ध व्यवहार त्याच्या इंद्रियासमोर येतच नाही. हे पहा, नदी जशी पर्जन्यकाळी पाण्याने अतिव उचंबळू लागते त्याप्रमाणे त्याची बुद्धी सर्व शास्त्रात पारंगत होऊन वाढते. ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश पौर्णिमेच्या दिवशी सर्वच आकाशात पसरतो त्याप्रमाणे त्याची वृत्ती सर्व ज्ञानात फाकते. त्याच्या सर्व वासना एकत्र होतात. प्रवृत्ती मार्गाकडे असलेली त्याची मनाची धाव कमी होते. त्याचप्रमाणे त्याचे मन विषयांना विटलेले असते. याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे खरोखर दिसत असतात. त्या स्थितीत जर त्याचा मरणकाळ झाला तर त्याचा काय परिणाम होतो ते दृष्टांतपूर्वक ऐक. किंवा दुष्काळाचे दिवस गेल्यावर उत्तम पाऊस पडून सर्व सुबकता झालेली असावी, तशाच एखादा मोठा सण प्राप्त झालेला असावा आणि अशा समयी जसे आपले जणू काय स्वर्गातील पूर्वज पाहुणे यावेत, इतक्या प्रतीचा पाहुणा आल्यास परमानंद का होणार नाही? तर होतो. सगळी सुबकता आहे.
त्याप्रमाणे घरात पुष्कळ विपुल संपत्ती असावी, त्यास दानधर्म करण्याविषयी औदार्य असो, तशी धैर्यवृत्ती असावी, म्हणजे त्यापासून त्याला इहलोकी कीर्ती आणि स्वर्गलोकाची सुखप्राप्ती का होणार नाही? म्हणजे तो कुठं जाणार आहे आता? स्वर्गाला जाणार. सगळंच त्याला अनुकूल झालं. मग अर्जुना, मग त्या चांगल्या वागण्यास दुसरी जोड आहे का? त्याप्रमाणे सत्वगुण वाढला असता मरण आले तर मरणानंतर तो दुसरीकडे कोठे जाईल? कारण जो आपण स्वतः उत्तम आचरण करणारा तो भोग भोगण्याच्या ठिकाणी भोगण्याचे योग्य ठिकाण जे शरीर ते टाकून शुद्ध सत्वगुणाबरोबर घेऊन निघतो. अशा रीतीने जो अकस्मात देह ठेवतो तो पुन्हा केवळ सत्वाची नवी मूर्तीच बनतो. फार काय सांगावे, ज्ञानवंतामध्ये जन्म घेतो पूर्ण सत्वगुणी मनुष्य. हे धनुर्धरा अर्जुना, आपल्या गादीवर असताना राजेपणाने डोंगरावर जरी गेला तरी त्याच्या राजेपणा त्या ठिकाणी काही कमी पडते की काय? सांग बरे. राजा कुठे गेला तरी तसा हा मृत्यू पावला तरी अशा ठिकाणी येईल. कोणत्या? ज्ञानवंतामध्ये जन्म घेतो त्यांच्या घरी. किंवा बाबा रे एका गावातील दिवा दुसऱ्या शेजारच्या गावास नेला असता तेथेही त्या दिव्याचा उजेड किंवा दिवा जसा सारखाच दिवाच असतो, त्याप्रमाणे सत्वगुणाची वृद्धी झाल्यावर ज्ञानही अधिक विशेष वाढते व त्याची बुद्धी विचारात पोहू लागते. नंतर महत्त्वाधिक अनात्म पदार्थाचा अनुक्रमाने विचार करून शेवटी तो त्या विचारासह आत्मस्वरूपात निमग्न लीन होतो. कधी? सत्वगुणात मेला, त्याला सगळ्या गोष्टी सुचल्या, त्याच्या इंद्रियांना त्या गोष्टी ऐकायच्या नाही, त्या ऐकायला येत नाही. अशी उंची झाल्यानंतर ज्ञान नाही झालं त्याला, अजून सत्वगुणाचा विकास झालेला आहे. मग तो मृत पावल्यानंतर कुठं जातो? ज्ञानवंतांच्या घरात जातो. नंतर त्याप्रमाणे सत्वाची वृद्धी झाल्या ज्ञानही अधिक विशेष वाढते, त्याची बुद्धी विचारात पोहू लागते. नंतर महत्त्वाधिक अनात्म पदार्थाचा अनुक्रमे विचार करून शेवटी तो त्या विचारासह आत्मस्वरूपात निमग्न लीन होतो. 13व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे ज्यांनी एकूण 36 तत्वे मांडली आहेत त्यांच्या मते त्या तत्वाहून जे ब्रह्म 37 आहे, सांख्यमताप्रमाणे 24हून 25 जे ब्रह्मतत्व आहे व तिन्ही गुणाहून निराळे जे स्वभावतात जे 4 आहे, असे जे सर्वात उत्तम ब्रह्म ते सर्वरूप असून त्या सहज असे ते उत्तम ब्रह्म ते सर्वरूप असून ज्यांना सहज प्राप्त झाले आहे, अशा ज्ञानांच्या कुळात त्यास उत्कृष्ट उपमारहित अशी देहप्राप्ती होते. म्हणजे तो मुक्त झाला का? नाही. त्याला त्या कुळात 6व्या अध्यायात सांगितलं त्याप्रमाणे. आणि हीच ते इतर संप्रदाय जेवढी माणसं आहेत ज्यांना ज्ञान नाही झालं, ती कोणतं ज्ञान? 14व्या अध्यायात सुरुवात झालेलं आत्मज्ञान ज्याला झालं नाही, त्याचा सत्वगुण वाढला निष्काम बुद्धीने, आणि असं करत गेल्यानंतर त्याला तो त्या हळूहळू त्या वाटेकर घेऊन जातो. आणि मग तिथं त्याने ते देह ठेवल्यानंतर अशा कुळात त्याला जिथं आत्मज्ञान भेटेल तिथं त्याचा जन्म होतो. म्हणजे तो ग्रेट झाला का इकडे आत्मज्ञानाच्या मानाने, त्या मानाने तरी निष्कृष्टच आहे तो. त्या जन्मात याच देही याच डोळा, न भोगी मुक्तीचा सोळा. नेक्स्ट अशा ठिकाणी बरोबर. याप्रमाणे पहा की तमोगुण व सत्वगुण ते खाली तोंड करून बसतात, दबतात, त्यावेळेस रजगुण वाढतो. आपण इथे थांबूया, पूर्ण होत नाही. यावेळी तो रजगुण शरीररूपी गावात आपली कृती चहूकडे प्रगट करून धुमाकूळ घालतो. तेव्हा त्या शरीरात लक्षणाचा असा उदय होत असतो. काय वाळवंट होते ते आपण उद्या पाहूया. काय होतं 27 नंबरला बघा. म्हणजे सत्वगुण वाढला आहे पण ज्ञानातला ज्ञान नाही, तरी पण एवढी किती त्याची उंची, तेवढी तर उंची त्याचं पाहिलं तर आपली बी नाही, आपल्याला काहीच नाही आणि आपण काहीच नाही.
पण काही कसे नाहीत, मग तो यांचा कमीपणा होईल. बघा बरं, म्हणजे जर कोणाला ज्ञान झालं असेल आपलं, तर मागचं असं काहीतरी आपलं बॅलन्स असणार. असो, आपण सत्वगुणात हां ऐक निघले. मागच्या जन्मात आपण कुठं मेलो, सत्वगुणात मेलो, म्हणून अशा कुळात आपल्याला जन्माला घातलेले. अगदी परफेक्ट. तुम्ही याचं सगळ्याचा गोषवारा एका वाक्यात उत्तर देऊन मोकळे झाले. हां आहे की नाही? बरोबर. तुम्हाला बरं वाटलं ना? बरं झालं. तर अध्याय क्रमांक 14 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 14 आणि ओवी क्रमांक 227ला थांबतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे. दोषोनी मजल्यावे कसायलाने जे घरांची वेंकटी सांडो त्या सत्कर्मी रतिवाडो. योधा परस्परे धडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिग्र जाओ. विश्वस्वरम सुरे पाओ जो देवांची होते लाभो. प्राणी जात वर्ष सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदिराळी. अनवरत भूमंडळी भेटला होता चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जारणव पियुषांचे. चंद्रमेचे लांछन मार्कंड देवा बहीण ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण केली होती. भजे आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष योगी दृष्टादृश्य विजय होवायची. एकमने श्री विश्वेश्वरा हो होई लतान बसावो. एमेव ज्ञान देव सुया झाला. एमेव ज्ञान देव सुया झाला. एमेव ज्ञान देव सुया झाला. शांती.